तर बदलापूरमधल्या अत्याचार प्रकरणामध्ये आजचे काय अपडेट्स आहेत तेही आपण पाहूया। गुन्हा दाखल करून घेण्यासाठी सुद्धा आता आंदोलन करावं लागणार का? बदलापुरातील घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्यानंतर राहुल गांधी यांचं ट्विट करत सवाल। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना 1,500चा चेक दिला भेट। आम्हाला लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडकी बहीण सुरक्षा महत्वाची। बदलापूरमधल्या घटनेनंतर अंबादास दानवे आक्रमक। बदलापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त, सर्व शाळा बंद। आंदोलन आणि दगडफेक प्रकरणी 2000 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे, 40 जणांना अटक। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल, एफआयआर दाखल करण्यास 12 तास उशीर का झाला? 2 आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश। उज्ज्वल निकम भाजपचे ते वकील राहिलेले नाहीत, राऊतांची टीका। तर ज्या पक्षाची शिक्षण संस्था त्याच पक्षाचा वकील असल्यामुळे प्रकरण दाबलं गेलं तर जबाबदार कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। बदलापूरमधील घटनेनंतर महाविकास आघाडी आक्रमक। मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। बदलापूरनंतर अकोला, लातूर आणि नाशिकमध्येही संतापजनक घटना। अकोल्यामध्ये शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींचा विनयभंग, तर लातूर आणि सिन्नरमध्ये 4 वर्षीय 2 चिमुरडींवर अत्याचार। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात अहमदनगरच्या राहतामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। व्यावसायिकांचे सर्व व्यवहार बंद। बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक। आज मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं आंदोलन।